नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, इथं मी 2 कारली घेतले. तर कारली ही अगदी शेतातली ताजी ताजी कारली, म्हणजे बरेच दिवस झालं होतं आणलेली. म्हणलं चला आज मस्त असं कारलं करूया. आपण दरवेळेस कारलं करतो, पण आजचं कारलंसुद्धा खूप वेगळं आहे. पाहू शकता तुम्ही मैत्रिणो. इथं दोन्ही कारल्यांची मी अशी टोकं कापून घेणार आहे पहा, आणि कारलं असं चिरून घेणार आहे. वरून कारलं हिरवं आहे, पण फक्त आतमध्ये बिया त्याच्या लाल झाल्यात पहा. कारला अक्षरशः हिरवगार आहे. ह्यासुद्धा दुसऱ्या कारल्याच्या आपण अशाच मध्ये 2 खापा करून घेऊया. बघा आता त्याच्यातल्या आपल्याला बिया काढायच्यात मैत्रिणी, पण त्या कशा काढायच्या? अजिबात हात लावणार नाही. बघा असे ह्या चमच्याने, कारण कसं आहे कधी कधी नखातसुद्धा घुसतं आपल्या मैत्रिणी. पाहू शकता ह्या चमच्याने पूर्ण असं पुसून निघतं बा. अशा पद्धतीने चमचा घेऊन कधी बी बिया काढायच्या. हे बघा आता याच्यासुद्धा पहा, पूर्ण म्हणतात ना संपूर्ण असं निघतं. घाणबीन अजिबात राहत नाही, एकदम चकाचक अशी ही खाप होती मैत्रिणी. सगळ्या याचं मी तुम्हाला असं काढून दाखवणार आहे चमच्यानी. पहा मैत्रिणी, पहा अगदीच आपल्या नखांना सुद्धा त्रास होणार नाही. मग पहा किती सोपी ट्रिक आहे ही, की कारल्याच्या बिया कशा काढायच्या. अगदीच झटपट. आपण बोटाने असं नखाने काढणार की अजून आपल्या नखात घुसणार. चला आता मग इथं मी कारल्याच्या अशा खापा करून घेते. बघा आपल्याला मैत्रिणो आज बनवायचं आहे खारं कारलं. पहा अशा खापा बनवणार आहे. जास्त बारीक तुकडे वगैरे मी अजिबात इथं करणार नाही. पहा, आणि जास्तच लांब कारलं असलं की त्याचा फक्त मध्ये तुकडा करायचा. पहा आता तुम्ही पाहू शकता मैत्रिणी. हे बघा अशा पद्धतीने. आणि कसं आहे खराब वगैरे असलं की आपल्याला काढायचं लागतं, त्याच्यामुळे थोडासा बारीक तुकडा होतोच. हे बघा पूर्ण कारली मी अशा पद्धतीने ही चिरून घेणार आहे बरं का मैत्रिणी. पहा लांब लांबच, एकदम लांब लांब ठेवणार आहे. आखुडा अजिबात नाही. आपण दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारचीच कारल्याची भाजी बघितलेली आहे मैत्रिणी. ही सुद्धा खूप छान कारल्याची भाजी होती. अगदी म्हणतात ना तशी तुम्ही खाणार, एवढी भारी होती. आणि ही कारली खूप म्हणतात ना आपल्या शरीरातल्या पूर्ण रोगराई घालवणारी. पहा आता इथं मी कढईमध्ये पाण्यात ठेवल्यात लोखंडाच्या, त्याच्यात टाकणार मीठ आणि आपण साईडला ठेवून द्यायचे. चला दुसरी तयारी करेपर्यंत. इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, पाहू शकता. एक कांदा टाकला की कारल्याला अगदीच छान चव येते मैत्रिणी. पहा आता पूर्ण मी साल ही काढून घेते. सालसुद्धा अगदी पटकन अशी निघते याची, पाहू शकता तुम्ही. आता अगदीच लहान असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा मैत्रिणी. कारलं खाण्याने आपल्या शरीरातलं पित्त वगैरे होत नाही आपल्याला, आणि कोणतेच आजार होणार नाही. आणि डाएटवाल्यांनी तर नक्कीच कारल्याचा ज्यूस हा नक्कीच प्यावा. खूप चांगला असतो शरीराला. पहा आता हा कांदा मी संपूर्ण असा लहान कट करून घेते मैत्रिणी. एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा टोमॅटो बी एक चिरलेला आहे, कारलं कोथिंबीर बी घेतलेली आहे. जास्त काय मैत्रिणी याला लागत नाही सामग्री. अगदी थोड्या सामग्रीमध्ये आपली ही भाजी अगदी चवदार अशी होणार आहे. पहा आता इथं स्वच्छ अशी धुवून घेते. एकदम स्वच्छ अशी कारली झालेली आहे धुवून. पहा मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळं त्याचा कडवटपणा जो असतो थोडासा तो सुद्धा निघून जातो. पहा आता इथं गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेलही टाकले. पहा मी त्याच्यात टाकणारी जिरी मोहरी. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं त्याच्यात लगेच, आता जिरी मोहरी छान तडतडली तर कांदा टाकून द्यायचा.
कांदा बी अगदी चांगल्या पद्धतीने परतत आलाय, पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त असा परतून द्यायचा मैत्रिणींनो कांदा. पहा आता ह्या कारल्याच्या खापा मी पूर्ण अशी तेलात ठेवणार आहे. पहा पहा एवढं सुंदर ही कारल्याची भाजी होणार आहे मैत्रिणींनो आपली. अशा पद्धतीने संपूर्ण खापा मी कढईत ठेवणार आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही आहे मैत्रिणींनो आपल्याला. आणि नाही याला तिखट मसाला अजिबात कसाच टाकायचा नाही आहे, कारण की आपल्याला बनवायचं आहे खारं कारलं. पहा मग हे खारं कारलंसुद्धा एवढं छान लागतं ना, खूपच छान. आता अगदी चांगल्या पद्धतीने याला आपण परतून द्यायचं आहे बरं का. पहा संपूर्ण कारली आपली ठेवून झालेली आहे. पहा मैत्रिणींनो, आता 2 मिनटं तरी आपण असंच ठेवायचं ह्याला, की 2 मिनटाने आपल्याला याला हलवायचं आहे. पहा टॅमॅटोसुद्धा टाकून दिला आहे मी, हे बघा. आता एकदा मी अशी खालवर करणार आहे आणि पुन्हा परतून देणार आहे. 5 मिनटं तरी ही कारली अशीच मी परतणार आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. अगदी मंद गॅस करून आपल्याला ही कारली परतून घ्यायच्यात, की आपल्या भाजीची ही अजूनच चव वाढते. छान अगदी अशी परतलेली आहे ही कारली. पहा मैत्रिणींनो, रंग किती छान दिसतोय. पहा बरं. थोडीशी आता मी हळद टाकणार आहे बरं का मैत्रिणींनो. त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायचं आपल्याला. पुन्हा थोडासा गरम मसाला थोडासा टाकायचा आहे, जास्तही नाही. पहा उगाच थोडासा टाकला आहे. आणि ही कारली आपली खालवर करून घ्यायची अशी. पहा किती छान दिसतात, रंग बी अगदी अप्रतिम दिसतोय. त्याच्यानंतर मी लगेच कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा टाकायचा आहे 1 चमचा शेंगदाण्याचा कूट. पहा आणि आता मी कारला असा हलवून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यात एक वस्तू घालायची बरं का, ते हे मीठ. झालं, याच्या विरहित आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे. आता हे पुन्हा मी असं मिक्स करून घेणार आहे. पहा पहा मैत्रिणींनो, सुंदर रंग आलाय, मस्त भाजी दिसते आपली. अगदी म्हणतात ना, असं कारलं घेऊन खाल्लं तरी खूप छान. आता आपण याच्यावर 2 मिनटं तरी झाकण ठेवूया. पुन्हा 2 मिनटांनी पाहायचे, चेक करायचे. पहा एकदा खालवर करायचं. छान अगदी तेलही सुटलेलं आहे आणि कारल्याची फ्राय बी खूप छान झाली. पहा त्याच्यानंतर पुन्हा 2-1 मिनटं मी पुन्हा झाकण ठेवणार आहे, कारण की आपल्याला एकदा भाजी टाकली की ती 2-3 वेळा चेक करायला लागते मैत्रिणी. पहा आपली कारल्याची भाजी अगदी छान अशी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त अशी खमंग ही कारली झालेली आहे आणि खरंच पाहूनच तोंडाला पाणी सुटते. पहा चला मैत्रिणी, ही कारल्याची भाजी मी तुम्हाला काढून दाखवते. पहा वाटते की नाही मासे फ्रायसारखी, काय सुंदर दिसती. पहा अशी धरून तोंडात टाकायची. चला मैत्रिणींनो, उद्या आपण भेटू. बाय.